ब्लाऊज शिवताना फिटिंग चुकते, स्लीव बसत नाही, नेक खराब होतो का आणि मग पूर्ण मेहनत वाया जाते. पण जर तुम्हाला ब्लाऊजची बेसिक माहिती योग्य पद्धतीने समजली तर तुम्ही सुद्धा परफेक्ट फिटिंग ब्लाऊज सहज शिवू शकता. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांचा आपल्या चॅनल स्टिचिंग सोपं आहे विथ कवितामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजपासून आपण ब्लाऊज स्टिचिंगची कंप्लीट बिगनर सिरीज सुरू करणार आहोत. या सिरीजमध्ये आपण अगदी बेसिकपासून सर्व काही शिकणार आहोत. ब्लाऊजसाठी लागणाऱ्या मटेरियल्सबद्दल, ब्लाऊजसाठी कपडा किती घ्यायचा असतो, मेजरमेंट्स कसे घ्यायचे, ड्राफ्टिंग कशी करायची, कटिंग कशी करायची, स्टिचिंग, स्लीव्स, नेक डिझाईन्स, परफेक्ट फिटिंग, त्याचसोबत फिनिशिंगपर्यंत सगळं काही. सुरुवातीला ब्लाऊज स्टिचिंग कठीण वाटू शकतं, पण प्रॉपर गायडन्स आणि रेग्युलर प्रॅक्टिसने तुम्ही सुद्धा प्रोफेशनल टेलर बनू शकता. तर आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगसाठी लागणाऱ्या मटेरियल्सबद्दल डिटेल करून माहिती देणार आहे. म्हणजेच ब्लाऊज स्टिचिंगसाठी काय काय मटेरियल्स लागणार व ते कसे असतात, किती घ्यायचं, ह्याबद्दल डिटेल करून माहिती देणार आहे. तर चला तर बघूयात आता आपण मटेरियल्सबद्दल. तर सगळ्यात पहिला व इम्पॉर्टंट मटेरियल आहे कापड. तर ज्याचा तुम्ही ब्लाऊज स्टिच करणार आहात ना, तो कापड घ्या. कापड हा शक्यतो कॉटनचा घ्या. जे कोण बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी सांगत आहे मी, आणि जे कोण ऑलरेडी स्टिचिंग परफेक्टली करतात त्यांनी कोणताही कपडा घेऊन स्टिच केल्यावर चालेल. पण जे कोण बिगनर्स आहेत, आता फर्स्ट टाइमच ब्लाऊज स्टिच करणार आहेत, त्यांनी शक्यतो कॉटनचाच कपडा घ्या. ह्यामुळे तुम्हाला स्टिचिंग करण्यासाठी इझी जाईल, कपडा हँडल होईल व स्टिच घालते वेळी सुद्धा जास्त प्रॉब्लेम होणार नाही. ओके, तुम्ही इझिली ब्लाऊज स्टिचिंग शिकू शकता. स्टार्टिंगला एवढंच तुम्ही कॉटनचा घेऊन प्रॅक्टिस करा. एक 10 ब्लाऊज स्टिच केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस झालेली असते, तेव्हा तुम्ही त्यानंतरला कोणत्याही टाईपचा ब्लाऊज पीस घेऊन स्टिच करू शकता. तर स्टार्टिंगला एवढंच कॉटनचा कपडा घ्या. तर मी ह्या ब्लाऊज स्टिचिंग क्लासमध्ये तुम्हाला विथ अस्तर व विथआउट अस्तर असे 2 टाईपचे ब्लाऊज स्टिचिंग दाखवणार आहे. तर दोन्ही टाईपचे कापड घ्या. म्हणजे हा झाला साधा ब्लाऊज पीस, त्यानंतर साडीमधला ब्लाऊज व त्याचसोबत कॉटनचा त्याला अस्तर, अशा रीतीने दोन्ही टाईपचे कापड घेऊन तुम्ही रेडी करून घ्या. त्यानंतर आहे मशीन. मशीन ही खूप इम्पॉर्टंट आहे स्टिचिंगसाठी. तर तुमच्याजवळ कोणती मशीन आहे ना, ती तुम्ही मशीन वापरू शकता. हीच मशीन किंवा तीच मशीन वापरायचं असं काही कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर आहे दोरा. तर हा दोरा तुम्ही तुमच्या ब्लाऊज पीसच्या मॅचिंगचा कलरचा घ्यायचा असतो. त्यामुळे काय होईल की आपण ब्लाऊज स्टिच करते वेळी दोरा जो आहे तो उठून दिसणार नाही, त्यामुळे फिनिशिंग चांगली दिसते. ओके, तर असा मशीनचा दोरा घ्या. त्यानंतर आहे हुक व बटन्स. तर हे आहेत हुक, हे आहेत हुक व त्यानंतर हे आहेत बटन्स. तर मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून झाल्यानंतर आपण हुक किंवा बटन्स लावायचे असतात. ब्लाऊज आपण वेअर करते वेळी हुक किंवा बटन्सनेच त्यांना सेक्युअर करतो, त्यामुळे हुक किंवा बटन्स अटॅच करायचे असतात. तर 90% लेडीज जे आहेत ते हुक्सच वापरतात व 10% कोणीतरी चुकून बटन्स यूज करतात. तरी मी तुम्हाला दोन्ही टाईपने दाखवणार आहे की बटन कसे अटॅच करायचं व बटन असते वेळी कसे काय काय चेंजेस असतात, त्यानंतर हुक कसे अटॅच करायचं. तर दोन्ही टाईपने मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर आहे हेडपिन्स. तर हे आहेत हेडपिन्स. हेडपिन्स हे आपल्याला स्टिचिंग करते वेळी पार्ट्स, जर का अस्तरचा कापडा असेल तर अस्तर व मेन फॅब्रिक एकमेकाला अटॅच करण्यासाठी, म्हणजे स्टिच घालेपर्यंत तात्पुरतं त्यांना सेक्युअर करण्यासाठी आपण यूज करतो. तर अशा रीतीचे हेडपिन्स तुम्ही सुद्धा परचेस करा. त्यानंतर आहे फ्रेंच कर्व. तर ही आहे फ्रेंच कर्व. हे आपल्याला नेक शेप देण्यासाठी, आर्मोलचा शेप देण्यासाठी यूज होतो. तर ह्याला फ्रेंच कर्व स्केल असे म्हणतात. ओके, तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आहे बॉबिन व केस. तर बॉबिन व केस आपल्याला स्टिचिंगसाठी लागणार आहे. ही आहे बॉबिन व ही आहे केस. ह्या बॉबिनमध्ये आपण दोरा फिलअप करतो व ही बॉबिन ह्या केसमध्ये घालून मशीनमध्ये सेटिंग करून वापरतो. तर ही कशी फिलअप करायची, कशी मशीनमध्ये सेट करायची हे डिटेल करून तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या चॅनलवरती डिटेल करून ह्याचा एक चॅप्टर आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके, तर त्यानंतर आहे पेन्सिल व पेन. ओके, पेन्सिल व पेन. तर मी तुम्हाला मार्किंग, ड्राफ्टिंग, कटिंग पहिले पेपरवरती दाखवणार आहे. तर ते मार्क करण्यासाठी पेन्सिल, पेन किंवा तुम्ही असे स्केच पेन सुद्धा वापरू शकता. ओके, तर मी मार्किंग पहिले तुम्हाला पेपरवरती दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही हे मार्किंगसाठी कोणतंही एक वापरू शकता. कंपल्सरी नाही की हेच वापरायचं तेच वापरायचं म्हणून. पण माझं सजेशन विचारलं तर मी सजेस्ट करेन की स्केच पेन वापरा. त्याच्यामुळे तुमचे मार्किंग्स जी आहेत ना ती क्लिअरली दिसतील. पेन व पेन्सिलमुळे तेवढी क्लिअर दिसणार नाहीत.
तर मार्किंगसाठी असे पेन, पेन्सिल किंवा स्केच पेन वापरा. त्यानंतर आहे इनस्टेप. ओके, तर मोजमापणी करायला, आपल्याला मार्किंग्स करायला, मेजरमेंट्स घ्यायला खूप इम्पॉर्टंट आयटम म्हणजे इनस्टेप आहे. ओके, तर असा एक इनस्टेप तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. त्यानंतर आहे स्केल. ओके, तर स्केल आपणाला लाईन्स ड्रॉ करायला खूप युजफुल होते. मार्किंग्स केल्यानंतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला आपल्याला स्केल हवी असते, तर अशी एक स्केल तुम्ही तुमच्यासोबत ठेवून घ्या. त्यानंतर आहे मार्किंग चॉक. आता जे आपण बघितलो पेन, पेन्सिल, ते आपण पेपरवरती मार्किंग करते वेळी यूज करणार आहोत. तर कपड्यावरती मार्किंग करण्यासाठी असे मार्किंग चॉक्स असतात. असा एक बॉक्स असतो, त्यामध्ये 10 पीस तुम्हाला चॉक भेटून जातात. तर असे मार्किंग चॉक्स घ्या कापडवरती मार्किंग करण्यासाठी. त्यानंतर आहे कात्री. तर कात्रीमध्ये आपल्याला 2 प्रकारच्या कात्र्या लागतात. एक आहे फॅब्रिक कटिंग म्हणजेच कापड कट करण्यासाठी कात्री, व एक आहे पेपर कट करण्यासाठी कात्री. असे दोन्ही सेपरेट कात्र्या घ्यायच्या. कापड कट करण्याच्याच कात्रीने पेपर कट करायचं नाही, त्यामुळे तुमच्या कात्रीची जी धार आहे ना ती कमी होते व कात्री लगेच खराब होते. त्यामुळे कापड कट करण्याच्या कात्रीने पेपर अजिबात कट करू नका. तर अशा रीतीने दोन्ही सेपरेट कात्र्या ठेवून घ्या, एक पेपरसाठी व एक फॅब्रिकसाठी. तर अशा 2 कात्र्या घ्या. त्यानंतर आहे बुक. तर मेजरमेंट्स लिहिण्यासाठी असं एक बुक घ्या. मेजरमेंट्स आपले जे काही आपण मेजरमेंट्स घेतो ना ते लिहिण्याकरता असं एक बुक घ्या. त्यामध्ये आपण सगळ्यांचे मेजरमेंट्स लिहून घेऊ शकतो. ओके, त्यानंतर आहे हे पॅड्स, कप्स किंवा पॅड्स असे सुद्धा म्हणू शकता. तर ज्यांना कुणाला कप्स घालून स्टिच करून घ्यायचं असेल ब्लाऊज, त्यांच्यासाठी मी कप्स कसे घालायचं व स्टिच करायचं, कोणत्या साईजचे कप्स वापरायचं त्याबद्दल सुद्धा येत्या क्लासेसमध्ये सांगून देणार आहे. तर अशा रीतीने तुमच्या साईजचे कप्स तुम्ही घेऊ शकता. तुमच्या छातीच्या साईजप्रमाणे कप्स भेटतील, तर त्या साईजप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आहे हेच सुई. तर हात शिलाई घालण्यासाठी आपण स्टिचिंग करून झाल्यानंतर ब्लाऊजला हात शिलाई घालायची असते. हात शिलाई घालण्यासाठी, हुक्स लावण्यासाठी, बटन्स लावण्यासाठी आपल्याला सुई लागते. तर अशा रीतीने सुई सुद्धा ठेवून घ्या. ओके, त्यानंतर आहे मशीनची सुई. तर ही आहे मशीनची सुई. तर काही शिवते वेळी मशीनची सुई जर का कट झाली किंवा खराब झाली तर एक्स्ट्रा 1-2 सुई तुम्ही अशा ठेवून घ्या. 18 नंबर किंवा 16 नंबरच्या मशीनच्या सुई तुम्ही वापरू शकता. तर अशा रीतीने मशीनच्या सुई सुद्धा ठेवून घ्या. तर त्यानंतर आहे बंद. तर तुम्ही असा रेडीमेड बंद घेऊ शकता आपल्या ब्लाऊजसाठी लावण्यासाठी, किंवा मी तुम्हाला ब्लाऊज पीस मधलाच म्हणजे ज्या कपड्याचा तुम्ही ब्लाऊज स्टिच करता ना त्या पीस मधलाच बंद कसे रेडी करायचं त्याबद्दल सुद्धा डिटेल करून सांगून देणार आहे. तर तुम्ही त्याच कपड्याचा सुद्धा बंद शिवू शकता. दोन्ही ऑप्शन्स आहेत, तुम्ही कोणताही वापरू शकता. त्यानंतर आहेत असे हे लेस. तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजला अजून चांगलं फिनिशिंग देऊन चांगला लुक येऊ दे म्हणून असे लेस वापरू शकता. कोणत्याही टाईपचे तुमच्या ब्लाऊजला मॅच होतील अशा लेस तुम्ही वापरू शकता. तर अशा लेस ठेवून घ्या. मी तुम्हाला डिझाईन्सचे नेक्स्ट सुद्धा दाखवणार आहे, तर तेव्हा हे लेस यूज होतात. ओके, तर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजला मॅचिंग होतील अशा लेस तुम्ही ठेवून घेऊ शकता. त्यानंतर आहे लटकन. तर ब्लाऊजच्या मागच्या साईडला बंद जिथं लावतो ना, बंदच्या खालच्या बाजूला असे लटकन्स यूज करतात. तर तुम्ही असे रेडीमेड लटकन्स वापरू शकता, किंवा कपड्याचे सुद्धा मी कसे लटकन स्टिच करायचं त्याबद्दल सुद्धा डिटेल करून माहिती देणार आहे. तर तुम्ही कोणतेही वापरू शकता, रेडीमेड किंवा कापडचे. ओके, त्यानंतर आहे इस्त्री. तर अशी एक इस्त्री ठेवून घ्या, म्हणजे आपल्याला ब्लाऊज स्टिच करते वेळी ते आयर्न करायसाठी यूज होते. तर अशी एक इस्त्री सुद्धा तुम्ही ठेवून घ्या. तर त्यानंतर आहे हा न्यूजपेपर किंवा कार्डशीट. तर न्यूजपेपर किंवा कार्डशीट घ्या. मी पहिले तुम्हाला पेपरवरती मार्किंग, ड्राफ्टिंग, कटिंग दाखवणार आहे. तर त्याकरता तुम्ही असा न्यूजपेपर किंवा कार्डशीट घेऊ शकता. कंपल्सरी नाही की पेपरच घ्यायचा किंवा कार्डशीटच घ्यायचा, म्हणून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता, न्यूजपेपर किंवा कार्डशीट. त्यानंतर खूप इम्पॉर्टंट डिझायनर नेक आपण जर का स्टिच करत असलो ना तर इम्पॉर्टंट लागणारी वस्तू आहे कॅनव्हास. ह्याला पेपर कॅनव्हास म्हणतात. तर हा कॅनव्हास आपल्याला नेकसाठी लागतो. नेक चांगलं करून फिनिशिंग द्यायला, नेक शेप जसा आहे तसा चांगला फिनिशिंगमध्ये रेडी होण्यासाठी आपल्याला हे कॅनव्हास यूज होता. तर असं कॅनव्हास तुम्ही वापरू शकता. आपल्या इकडं ह्याला पेपर कॅनव्हास असे म्हणतात. तर तुमच्या इकडं ह्याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. ओके, तर अशा रीतीने एवढे सगळे मटेरियल्स तुम्ही घेऊन रेडी राहायचं आहे. तर नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करण्यासाठी किती कापड लागतो
असं नाही की एवढाच कपडा घेतला तर ब्लाऊज ह्याच्यामध्ये बसून जाईल म्हणून. तर कोणत्या ब्लाऊजला किती कापड लागतो ह्याबद्दल डिटेल करून माहिती देणार आहे. त्याच सोबत ब्लाऊजची सरळ बाजू व उलट बाजू कशी ओळखायची. ब्लाऊज पीसमध्ये वेगवेगळे प्रकारचे ब्लाऊज पीस असतात. तर थोड्या ब्लाऊज पीसबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे की कशी ओळखायची सरळ बाजू व उलट बाजू. तर नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहे. तर आजच्या ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला मटेरियल्सबद्दल डिटेल करून माहिती दिली आहे. कोणत्याही पॉईंटबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी तुमचा जो डाऊट आहे तो क्लिअर करण्याचा ट्राय करेन. तर आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा.